आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना विशेष त्यांचा वेळ देऊन सर्व समाजातील सर्व प्रतिष्ठित नगरसेवक, सगळे सामाजिक काम करणारे प्रतिनिधी आज आम्ही साहेबाबरोबर ह्या जिल्ह्यातील कायदा व्यवस्था आणि मेन प्रश्न म्हणजे एक वादग्रस्त महिला, एक नीच महिला म्हणावं लागेल त्याला, कलकत्ता येथील पश्चिम बंगाल येथील आपल्या सोशल मीडियावर तिचं नाव आहे नाझिया इलाही खान, ही पैगंबरावर अपमानास्पद वक्तव्य करीत आहे. काय जी मला तर वाटतं ती वेडी झालेली आहे. असे अनेक वक्तव्य ती करत आहे. सगळ्या देशभरातून त्याच्याविरुद्ध मुस्लिम समाजामध्ये अत्यंत रोष आहे. आणि आज आम्ही निवेदनाद्वारे माननीय प्रधानमंत्री आपल्या अधिकारी यांच्यामार्फत प्रधानमंत्र्यांनाच विनंती केली आहे की अशा वाह्यात ज्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही वेळेवर थांबवा, त्याच्यावर पायबंद करा, त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा करा. कारण पैगंबरावर बोलायचा कोणालासुद्धा अधिकार नाही. आपल्या भारत देशातील मुस्लिम समाज नाही तर पूर्ण जगातील मुस्लिम समाज या गोष्टीमध्ये त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. हीच गांभीर्य आम्ही प्रधानमंत्रीला आज निवेदनाद्वारे कळवलेलं आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई होईल. आणि यापूर्वी अशा ज्याच्यानंतर अशा घटना घडू नयेत असे सुद्धा आम्ही निवेदनात म्हणलेलं आहे. तसंच आपल्या जिल्ह्यातील एक लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कास्ती एक गाव आहे. गेल्या 25 दिवसापासून तिथे अल्पसंख्याक समाजातलं एकच घर तिथं आहे. त्या अल्पसंख्याक समाजातील एक अल्पवयीन मुलगी शेजाऱ्यांनी, ज्याचं वय 30 वर्ष आहे, आणखी 1-2 मुलं आहेत, यांनी त्याला किडनॅप करून त्याला घेऊन गेलेले आहेत. आम्ही अनेकदा वारंवार SP मॅडमला भेटलो, त्यांनीसुद्धा चांगला रिस्पॉन्स दिला. खालच्या लोकांना सांगितलं की ते मला 2 दिवसात मुलगी पाहिजे, परंतु त्यांना भेटूनसुद्धा आम्हाला आज 10 दिवस झाले, पण मुलगी काय आमची आज परत आले नाही. त्याच्यामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये समाजामध्ये रोष आहे. आम्ही कलेक्टर साहेबांना ते पण सांगितलं की बाबा तुम्ही SP मॅडमशी चर्चा करून जे तपास आहे ते तपास तुम्ही तिकडून काढून घ्या आणि LCB सारख्या संस्थेकडे ते तपास द्या, जेणेकरून ती मुलगी आमच्या लवकरात लवकर त्याच्या आईबापाच्या जवळ येईल आणि त्याच्या बाबतीत जे घडले असेल त्याबद्दल योग्य कठोर कारवाई त्या संबंधित व्यक्तीवर होईल अशी आम्ही साहेबांना चर्चा केली आहे. साहेबांनी SP मॅडमशी बोलून या गोष्टीवर लवकरात लवकर कारवाई करतो म्हणून असं आम्हाला हमी दिलेली आहे. संबंधित पोलीस स्टेशन SP मॅडमला सुद्धा त्या गोष्टी सांगितल्या की पोलिस तिथं नीट वागणूक देत नाहीत. त्याचे आईवडील गेल्यानंतर त्यांना काहीतरी चुकीचं बोलत आहेत, तर ह्या बोलण्यापासून त्यांना जास्त मानसिक त्रास व्हायला लागला. तर त्या गोष्टीवर तुम्ही ताबडतोब कारवाई. तर ॲडिशनल आम्हाला SP मॅडम तर त्या दिवशी भेटणे, ॲडिशनल साहेब जे नवीन आले ते भेटले होते. त्याने आमच्यासमोरच त्यांना त्या अधिकाऱ्यांना वगैरे बोलून तंबी दिलेली आहे. परंतु त्या गोष्टी गौण आहेत. आम्हाला आमची समाजाची जी मुलगी गेलेली आहे ती आम्हाला परत पाहिजे.